पाक व्याप्त काश्मीरमध्ये अजून का नाही घुसवली? चला उद्या घुसवा, शिवसेना तुम्हाला जाहीर पाठिंबा देते. देशाचा हिताचा निर्णय घ्या ना तुम्ही. असं तोडून फोडून भामटेगिरी करण्यापेक्षा बोलवा ना आम्हाला. आम्ही तर पाकिस्तानी नाही होत ना. माझ्या घराण्याचा इतिहास आहे, तुमच्या असलं तर तुम्ही पण सांगा. असेल, मी कुठे नाही म्हणतोय. आम्ही पाकिस्तानातून आलेलो नाही आहोत. आम्ही सुद्धा देशप्रेमी आहोत, तुमच्या एवढेच किंवा तुमच्यापेक्षा जास्त काकणभर जास्त आम्ही देशप्रेमी आहोत. आणि आज जे आपल्याला विरोध करतायत हे तेच आहेत ज्यांनी शिवसेना प्रमुखांना विरोध केला. पण तेव्हा शिवसेना प्रमुखांची गरज होती त्यांना. माझ्या आजोबांना विरोध करणारे हे गोमूत्रधारी जे होते त्या प्रवृत्त्या परत बोकाळलेल्या आहेत. हो, मी त्यांना गोमूत्रधारीच म्हणतो. हे हिंदुत्व नाहीये, हे भोंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणवाचं नाहीये, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आणि हिंदूंमध्ये, आणि आज मला खरंच एका गोष्टीचा अभिमान वाटला की येताना परत आपले ते सगळे तेजस्वी भगवे झेंडे मला दिसले. कारण मी मागेच सांगितलंय, मशाल वेगळी ठेवा आणि भगवा वेगळा ठेवा. छत्रपतींचा भगवा होय, वारकऱ्यांचा भगवा, हिंदूंचा भगवा, महाराष्ट्र धर्माचा भगवा, त्याच्यावरती दुसरं कोणतेही चित्र नकोय. आणि जो भगव्यामध्ये भेद करतो तो अस्सल हिंदू असूच शकत नाही. त्याच्या रक्तामध्ये ही गद्दारांची, बेईमानीची, अवलादीचं, भेसळीचं रक्त आहे. भेसळयुक्त रक्त हे भगवा हातात घेऊ शकत नाही, घेता कामा नये. आज शिवसेना 60 वर्षाची झाल्यानंतर पुढे काय करणार? ज्या पद्धतीने आजच्या देशाचं राजकारण चालू आहे हे बघितल्यानंतर जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास आता उडत चाललेला आहे. म्हणजे आज 2 कवींनी त्यांच्या कविता सादर केल्या. इंस्टाग्रामवरती आज मी एक कार्टून पाहिलं, ते पण सांगणार आहे. आणि एका कवीची एक कविता ती पण आता मला आठवली. आपण काय म्हणतो? मशाली समोरचं बटन दाबा, आम्हाला मत मिळेल. काँग्रेस काय म्हणतं? हातासमोरचं बटन दाबा, आम्हाला मत मिळेल. पवार साहेब म्हणतात तुतारीचं बटन दाबा, आम्हाला मत मिळेल. भाजप म्हणतात तुम्ही कोणाचंही बटन दाबा, तो माणूस आमच्याचकडे येणार आहे. मग निवडणुकीचा खर्च करता कशाला? आणि आता हे जे दिवस चाललेले आहेत ते बघितल्यानंतर डॉक्टर लोक आता प्रश्नचिन्हांकित झाले. तर आपण नेमकं करतो काय? कारण जे कार्टून मी म्हणत होतो ते सोशल मीडियावरती आज आले. एका सोने चोराला पोलिसांनी पकडले आणि तो चोर त्यांना सांगतो, हो साहेब, चोरी म्हणू नका, ऑपरेशन गोल्ड म्हणा. त्याशिवाय डॉक्टर आता गोंधळलेत की आपण चोरी करतोय की ऑपरेशन करतोय. पण हे असं ऑपरेशन जर होत असेल तर तुम्हाला सगळ्यांना आणि आपल्या देशाला मिळून ऑपरेशन कमळ करावं लागेल. हा लोकशाहीचा धोका आहे. लोकशाहीला हा धोका आहे. देश असंच जर का चालत राहिलं तर देश अराजकाच्या दिशेने चाललेला आहे. ही मला वाटणारी भीती आहे. मी भाकीत करणारा नाहीये. ज्योतिषावरती तर माझा बिलकुल विश्वास नाहीये. पण समोर, म्हणजे तुम्ही आता समोर दिसताय तेच भवितव्य आहात. कारण ज्या देशामध्ये तरुणाईला झुरळ म्हटलं जातं, मानलं जातं, त्या देशाचं भविष्य काय असणार? आपल्याला जे काही या निवडणुका हे जिंकतायत, वाटेल ते करून निवडणुका जिंकतायत आणि पदं बळकावतायत. बरं, एवढं तर कमी पडतंय. तुमच्याकडे बहुमत आहे तरी स्थानिक स्वराज्य संस्था असतील, आणखीन काही असेल, पलीकडनं कोणाला अर्जच भरू द्यायचा नाही. अर्ज भरला रे भरला की उचल त्याला. कशासाठी हे करताय? एवढं सगळं मिळून तुम्ही जाणार आहात कुठे? काय करणार आहात देशाचं? आणि मग ते जे नड्डा बोलले होते की देशामध्ये फक्त एकच पार्टी राहील, 1 नेशन 1 इलेक्शन, हा एक भाग. पण यांची वाटचाल 1 पार्टी नो इलेक्शन कडे चाललेली आहे. एकच पार्टी राहील, दुसरी पार्टी राहताच कामा नये आणि सगळं काही आमचं, याच्याकडे या दिशेने चाललेली आहे. पण त्यांना मला सांगायचंय, भाजप सुद्धा कधी काळी आपला दोस्त होता.